14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 15 आठवड्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये एक पेड़ माँ के नाम या अभिनव उपक्रम राबवला जात आहे। नेरूळ येथील गणपत तांडे मैदानामध्ये वृक्षारोपण यावेळी करण्यात आले। यावेळी मनपा आयुक्त कैलास शिंदे, आमदार गणेश नाईक यांच्यासह 150हून अधिक तृतीयपंथी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येत या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाला होता। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा सामाजिक संदेश देत आंबा, फणस, जांभूळ अशा विविध प्रकारच्या 300 फळझाडे यावेळी लावण्यात आली। आज नवीन एक आपला अध्याय म्हणता येईल। 10 वर्ष आज पूर्ण होतात 2 ऑक्टोबरला आणि स्वच्छ भारत ह्या देशामध्ये एक मिशन म्हणून एक आपण सगळ्यांनी पुढे आणलं आणि खरोखर आनंद आहे की आपलं शहर तर खूप पुढे गेलो आपण देशामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा 1 नंबरला आपण आहोत। आज आपण हा कार्यक्रम घेतला की 2 उद्दिष्ट ठेवले की 14 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा नवीन कॅम्पेन हे स्वच्छ भारत अंतर्गत सुरू झाला आणि त्याचा एक भाग म्हणून एक पेड़ माँ के नाम आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणे आणि त्याचं समृद्धी आपल्या जीवनामध्ये आई जशी समृद्धी आणते तसेच आपल्या ह्या धरती मातेच्या आणि याच्यामध्ये समृद्धी येऊ शकते आणि हाच संकल्प ठेवून आपण आज या कार्यक्रमाची शुभारंभ केला। आज या कार्यक्रमाबरोबरच आपण दुसरा एक कार्यक्रमाचे केलं तर मालती आणि विराट हे दोघे जण आहेत आपल्या नवी मुंबई पासून सुरू तिथून पायी चालणारा 100 दिवस आणि राजस्थान पर्यंत जाणार आहेत आणि त्यांनी जवळजवळ 1000 वृक्ष या अख्ख्या याच्यामध्ये लावण्याचा 1 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केलाय। ह्या संकल्पामध्ये सुद्धा आज संकल्पाची पूर्ती होईल असंच आजचं वातावरण आहे। आपण जर बघितलं तर आपण ज्यावेळेस वृक्षारोपणाला आलो त्याच्या अगोदर एक थोडा पाऊस झाला, एक शुभ संकेत आपण याला मानतो आपल्या याच्यामध्ये आणि निश्चितपणे त्यांचं जे ध्येय आहे ते सुद्धा साध्य होईल। दुसरी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आज असे की एक सामाजिक जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपलेली आहे। आपण आपल्या पूर्वजांकडून काहीतरी स्वीकारलं म्हणून आज आपण इथे उभे आहोत। आपले जे पुढचे जनरेशन आहेत ते ह्या जनरेशनसाठी सुद्धा आपल्याला एक सामाजिक दायित्व म्हणजे एक मी म्हणतो माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, एक संस्था म्हणून एक जबाबदारी आणि एक समाज म्हणून सुद्धा एक जबाबदारी आहे। ह्या तिन्ही जबाबदाऱ्या जर आपण मला वाटतं प्रामाणिकपणे पार पाडल्या तर निश्चितपणे जे पुढलं येणारं जनरेशन आहे, भावी पिढी आहे, त्या भावी पिढीला सुद्धा की आपण काहीतरी त्यांच्यासाठी खूप चांगलं करून ठेवलं होतं हे सुद्धा ते खूप आनंदाने आणि आत्मविश्वासाने सांगतील। आज जगामध्ये आज आपण बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंगचे जे आहेत आपल्याला नुकसान फायदे सगळ्यांपुढे आहेत। मी त्याच्याबाबत जास्त वाच्यता करणार नाही, आपण सगळे एक्सपिरियन्स पण करतोय, त्याचे अनुभवतोय आणि ह्या जगामध्ये आज जे तापमान वाढण्याचं जो प्रमाण आहे तापमान वाढणे याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे। म्हणजे आपलं
वृक्षावर लागवड होईल, आपली क्रयशक्ती कमी होणार आहे, आपलं अन्नधान्याचं प्रोडक्शन कमी होणार आहे, पूर आणि दुष्काळाची परिस्थिती वाढणार आहे. त्यामुळे एकूणच ह्या सगळं वातावरणाच्या बदलामुळे होणारे सगळ्या क्षेत्रावरचे परिणाम हे भयानक आहे आणि ते थांबवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि ही क्षमतेचा जर आपण, मला वाटतं प्रत्येकाने हे केलं, जागृत झाली, तर निश्चितपणे हे आपण थांबवू शकतो असा मला आत्मविश्वास आहे.